महाराष्ट्राच्या मातीत आरोग्य क्रांतीबरोबरच सुरू आहे शैक्षणिक क्रांती. होय, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोकणात 10 सीबीएसई स्कूल, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी 54 अभ्यासिका, पोलीस, सैन्य भरतीसाठी 36 प्रशिक्षण केंद्रातून हजारो तरुण देशसेवेत दाखल झालेत. जिजाऊचे संस्थापक श्री निलेशजी सांबरे साहेब यांनी शिक्षणाचा मोफत जिजाऊ पॅटर्न उभा करून आदर्श समाज घडवण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. या आदर्शवत व्यक्तिमत्वास कोकणवासियांकडून वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका ते अंबाडी या राज्य मार्गावर सध्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आलं आहे. वज्रेश्वरी देवीची यात्रा गुरुवारपासून सुरू झाली आहे. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने या मार्गावरील पारोळ ते अंबाडी दरम्यान अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनावर बंदी आणली आहे. असे असताना या मार्गावर अवजड वाहने वाहतूक करीत असल्याचे दिसून येत आहे. वज्रेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्ताने प्रशासनाने वाहतूक नियोजन करून शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर अवजड वाहनास पारोळ ते अंबाडी या दरम्यान दिनांक 16 ते 19 एप्रिल दरम्यान बंदी घातल्याचे आदेश जिल्हाधिकारी ठाणे यांनी दिले आहेत. अवजड वाहनांना पारोळ, चिंबीपाडा, नदीनाका, शेलार असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मात्र असे असताना पारोळ ते अंबाडी या मार्गावर अवजड वाहने सुरू असल्याचे दिसून येत आहे. अंबाडी शिरसाड हा मार्ग मुंबई अहमदाबाद या मार्गाशी जोडला जात असल्याने ट्रक, टेलर व कंटेनर यासारख्या अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. वज्रेश्वरी देवीचे मंदिर याच मार्गावर असल्याने भाविकही याच मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. यात्रेकरूंच्या सुरक्षित प्रवासासाठी अवजड वाहनास बंदी घालण्यात आली होती. तसे आदेश ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाल यांनी पत्र काढून जाहीर केले होते. मात्र 16 एप्रिलपासून अवजड वाहनास या मार्गावर बंदी असतानाही या बंदीच्या आदेशाचे पालन न करता या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. ही वाहने वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरवून अपघाताचाही धोका निर्माण करीत असल्याने भाविकांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.